नमस्कार मित्रांनो, हर हर महादेव, जय महाराष्ट्र. सगळ्या भाऊ लोकांचा एकच प्रश्न, दत्ता भाऊ तुमचं यूट्यूबवरून किती पेमेंट येते, फेसबुकवरून किती पेमेंट येते आणि इंस्टाग्रामवरून किती पेमेंट येते, तुम्ही किती पर मंथ कमवता. तर सगळ्याला हा जो प्रश्न पडला आहे, प्रश्नाचं उत्तर मला चला सगळ्यांना देऊन देऊ. आणि ऑफलाईन ऑनलाईन सगळे मला तेच विचारता की तू किती पर मंथ काय कमवतं, किती कमवतं. तर बाकी तर ते म्हणतात ना की आपली कमाई कोणाला सांगत नसतात. बाकी कसं म्हणतात ते गोष्ट खरीच आहे मित्रांनो, कारण की आपलीसुद्धा आपल्याला नजर लागते. बाकी वैयक्तिक जाऊ द्या, पण नजर लागण्यासारखा काही विषय नाही माझ्यासोबत. एक तर पहिली गोष्ट तर फेसबुक आहे, ते मला किती देते, यूट्यूब किती देते आणि इंस्टाग्राम किती देते, हे सर्व मी तुम्हाला सविस्तर आज या व्हिडिओमध्ये पुरं प्रॉपर सांगणार. त्याच्या अगोदर आपण एक गोष्ट करू की पर व्हिडिओवर किती भेटतात. तर मित्रांनो, एका व्हिडिओवर व्ह्यूज आले की 1000 व्ह्यूज आले की आपल्याला त्याचे किती भेटतात हे तर मला माहीत नाही. काहून हे माझं चॅनल अजून मोनोटाईज झालं नाही मित्रांनो. आता वर मी वॉच टाईम लावून देतो मित्रांनो, एवढा वॉच टाईम बाकी आहे. ठीक आहे, तर एवढा पूर्ण झाल्यावर माझं चॅनल मोनोटाईज होईल, तेव्हा मला काहीतरी म्हणजे भेटणं सुरू होतील. आणि दुसरी गोष्ट राहिलं फेसबुकचं, तर फेसबुकमध्ये 5 ते 6 कॅटेगरी म्हणजे हे आहे स्ट्रॅटेजी, ते पूर्ण करायला लागतात, तेव्हा तुमचं चॅनल मोनोटाईज होते आणि तेव्हा तुम्हाला पैसे भेटतात. जसं की कंटेंट मोनोटायझेशन झालं, अजून बरेचसे आहेत, आता एवढं तर मलाही माहीत नाही. आणि फेसबुकवर मी काम करू राहिलो, अजून तर काही मोनोटाईज झालं नाही. आणि जेव्हा मोनोटाईज होईल तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगेन की भावांनो आणि बहिणींनो माझं चॅनल मोनोटाईज झालं आणि आता एवढे मी पैसे कमवायला लागलो म्हणून. पण सध्या तर कुठल्याच म्हणजे याच्यावर माया सध्या सोशल मीडियावरून काहीच इन्कम स्कोर नाही आहे माया. बाकी तुम्हाला प्रश्न पडला, आणि मी खरी गोष्ट तर मी या गोष्टीसाठी केलंच नाही आहे की मी याच्यापासून काही फायदा होईल म्हणून. बाकी मला करणं आहे, मला ऑल इंडिया फिरणं होतं, मला ट्रॅव्हलिंग करणं होतं, म्हणून मी जसं की जे होतं ते शूट करून टाकत गेलो, जे होते ते सरळ सरळ दाखवत गेलो. एवढं खास असं मोटिव्ह नव्हतं की मी कॉन्टेंट क्रिएशनमध्ये यावं आणि मी म्हणजे याच्यामध्ये काही हे करा म्हणून. पण योगायोगानं चांगला प्रतिसाद भेटत गेला आणि तुम्ही चांगला सपोर्ट दाखवत गेले, ते याच्यानं असं वाटते की नाही आता कॉन्टेंट क्रिएशनमध्येच आपल्याला आपल्या पुढची जर्नी हे याच्यातच गमवावं लागेल आणि याच्यातच काहीतरी इम्प्रूव्हमेंट करत राहावं लागेल, तेव्हाच आपलं अजून पुढे वाढत जाईल. तर मित्रांनो, चॅनल मोनोटाईज होणं हे तुमच्या हाती आहे. लवकरात लवकर या चॅनलवर जास्तीत जास्त व्ह्यू द्या, जास्तीत जास्त वॉच टाईम द्या आणि तेव्हा आपलं चॅनल मोनोटाईज होईल. आणि मी या साईडला जो की स्क्रीनशॉट लावून देतो, हे पाहू शकता आपला फेसबुकचा म्हणजे जो की हे आहे, हे पहा, हे कंटेंट मोनोटायझेशन म्हणजे सगळे टूल आहेत. याच्यामधले आपले फक्त आणि फक्त एक बी टूल खोललं नाही, एक आहे फक्त ते पेड प्रमोशन, तो खुलला, बाकी कोणतेच खुलले नाही. बाकी आता मी तुम्हाला जे की लावून दिले, आता एक वेळ दाखवून बी देतो, थांबा डायरेक्ट एकच मिनिट. आता याच्यामध्ये आता भावांनो जे की इंगेजमेंट, हां हे बघा मित्रांनो, याच्यामधलं माया जे की स्टार खुललं, दुसरं सबस्क्रिप्शन आणि तिसरं पेड प्रमोशन, हे 3 खुलले मित्रांनो. अजून मी माझे ऑप्शन खुलणं बाकी आहे, जे की खालचे कंटेंट मोनोटायझेशन टूल ते खुलणं बाकी आहे अजून. तर मित्रांनो, जोपर्यंत कंटेंट मोनोटायझेशन टूल हे ओपन होणार नाही तोपर्यंत आपल्याला पैसे भेटत नाही फेसबुकवर. आणि राहिला विषय फेसबुकचा, तर फेसबुकवर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि खूप म्हणजे सगळ्या तरीकेनं आहे. आणि जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करसाल तेव्हा तुमचं पेमेंट येईल आणि सगळ्या गोष्टी होतील. त्याला कालांतराने धीरे धीरे जाऊन जेव्हा आपण पुढे याच्यावर काम करू तेव्हा आपल्याला जरा समजत जात जाईल. आणि सध्या तर आपलं कशावरूनच काही इन्कम स्कोर नाही मित्रांनो, असा काही आपल्या चॅनलचा विषय. आणि लवकरात लवकर आपलं चॅनल हे मोनोटाईज होऊन जाईल, बस महादेवाची कृपा आणि तुमचा सपोर्ट. बाकी तर काही विषय नाही. बाकी बघू आता काय होते, तर जसं धीरे धीरे चॅनल मोनोटाईज होऊन जाईल आणि सगळ्या गोष्टी या कालांतरानं बरोबर होत चालतील. आता लवकर आपली दुसरी नवीन ट्रिप येणार आहे, तर ते कुठं आणि कशी ती काही दिवसांत सांगतो मी तुम्हाला. काही दिवस अजून घरी आहे, दिवाळीपर्यंत अजून लगभग 1 महिन्यानंतर आपली ट्रिप निघेन, ते बिन तुम्हाला सांगेन मी की कुठं निघेन म्हणून. ठीक आहे मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब आणि फॉलो. हर हर महादेव, जय महाराष्ट्र.